नमस्कार, मी रुशाल यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। जरांगेंचं उपोषण मागे, मात्र सरकारला दिलेल्या डेडलाईनच्या तारखेवरून गोंधळ। आरक्षणाचं आश्वासन मात्र तारीख 24 डिसेंबर की 2 जानेवारी यावरून घोळ। 31 डिसेंबरपर्यंत घटनाबाह्य सरकार जाणार म्हणून जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरची तारीख दिली। डेडलाईनच्या तारखेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊतांच्या बोलण्याला अर्थ नाही, संजय राऊतांनी वायफळ बोलू नये। 31 डिसेंबरला सरकार जाणार असल्याच्या राऊतांच्या वक्तव्याला आमदार बच्चू कडूंचं प्रत्युत्तर। सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार। जरांगे यांना देणार मराठा आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम। आज दुपारपर्यंत शिष्टमंडळ रुग्णालयामध्ये येण्याची शक्यता। निवडणूक आचारसंहितेपूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा। मराठा आरक्षणाचा मुद्दा 24 डिसेंबरपर्यंत निकाली काढावा। आमदार बच्चू कडूंची सरकारकडे मागणी। 24 डिसेंबरपर्यंत समितीला वेळ दिला, दरम्यान आरक्षण दिलं नाही तर सरकारला अवघड जाईल, मनोज जरांगे यांचा इशारा। सरसकट आरक्षण देण्याची चर्चा झाली, त्यामुळे मागेल त्याला सरसकट आरक्षण द्या, जरांगे पाटील यांचं वक्तव्य। विशेष अधिवेशनाशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही। लोकसभेचं अधिवेशन बोलावून घटना दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवण्यासाठी भाजप खासदारांनी पुढाकार घ्यावा, खासदार संजय राऊतांची मागणी। मराठा आणि धनगर आरक्षणाप्रश्नी कायदा करावा, या मागणीसाठी राष्ट्रपतींची भेट घेणार। तसंच उद्धव ठाकरेंनीही पंतप्रधानांना भेटण्याची तयारी दर्शवली आहे, खासदार विनायक राऊत यांची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अंतरवाली सराठीमधल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 441 शेतकऱ्यांना मिळाली। 32 लाख रुपयांची नुकसान भरपाई। जरांगेंच्या सभेमुळे झालं होतं नुकसान। देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातल्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्था आजही कायम। 2 पोलीस अधिकारी आणि 3 पोलीस कर्मचारी निवासस्थानाबाहेर तैनात। मागासलेपण सिद्ध झाल्यास मराठ्यांना ओबीसीमध्ये घेण्यास आमचा विरोध नाही, मात्र 2 महिन्यामध्ये मागासलेपण सिद्ध करणं अवघड, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। मराठा आरक्षण देण्यात उद्धव ठाकरे अपयशी ठरले। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीनं मराठा आरक्षण घालवलं, भाजप नेते जगदीश मुळीक यांची टीका। सरकार महाराष्ट्रामध्ये एक बोलतं आणि दिल्लीमध्ये दुसरं बोलतं, 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सरकार काय करणार ते पाहू, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। मनोज जरांगेंनी जी तारीख सांगितली आहे त्याप्रमाणे सरकार काम करणार। टिकणारं आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी काम सुरू, उदय सामंतांचं वक्तव्य। नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावरील चर्चेसाठी 1 दिवस राखीव, दिवसभर होणार मराठा आरक्षणावर चर्चा। शिंदे समितीच्या शोध मोहिमेमध्ये सापडल्या आणखी 3,500 नोंदी। मराठवाड्यामध्ये कुणबीच्या नोंदी पोहोचल्या 15,000वर, शिंदे समितीमधील विश्वसनीय सूत्रांची माहिती। बीड जिल्ह्यामधल्या इंटरनेट सेवा अद्यापही बंदच। इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांसह विद्यार्थ्यांना मोठा फटका। महायुतीच्या आमदारांची वर्षावर आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाचे आमदार बैठकीला उपस्थित राहणार। शिंदे आणि फडणवीस आमदारांना मार्गदर्शन करणार। महायुतीच्या बैठकीआधी संध्याकाळी 5 वाजता अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक होणार। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अजित पवार गट आपली भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार। अजित पवार गटामागे दिल्लीतील अदृश्य शक्ती महाराष्ट्र विरोधात काम करते, सुप्रिया सुळेंची अजित पवार गटावर टीका। नागपूर विधान भवनामध्ये राष्ट्रवादीच्या एका गटासाठी कार्यालयाचं काम सुरू। नवीन कार्यालय शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता, तर जुनं कार्यालय अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता। बिल्डरच्या घशामध्ये जागा घालण्यास सर्वपक्ष नेत्यांचा सहभाग। राज्यातल्या अनेक सरकारी जागा बिल्डरांना देण्यात आल्या। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मीरा बोरवणकरांचे आरोप। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकरांच्या विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी वायकरांवर गुन्हा दाखल। आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीही या प्रकरणामध्ये चौकशी करणार। ज्यांनी खोटे खटले दाखल करायला लावले त्यांचा हिशोब 2024ला होईल। रवींद्र वायकरांवरील कारवाईनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। 16 नोव्हेंबरला माडातील कापसेवाडीमध्ये पवारांचा शेतकरी मेळावा। सोलापूर, धाराशिव आणि सांगलीमधील शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार। वायबी चव्हाण सेंटरमध्ये पवारांची शेतकऱ्यांसोबत बैठक। कोकण पदवीधर निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार ठरला। रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर जैन मैदानामध्ये उतरणार। किशोर जैन यांना महाविकास आघाडीकडून हिरवा कंदील। जून 2024 मध्ये निवडणूक। 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती। भाजपच्या ओबीसी नेत्यांची राजधानी दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक। ओबीसी समाजामध्ये 10% मतं वाढवण्याचं भाजपचं उद्दिष्ट। बेळगाव काळा दिनाच्या रॅली प्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 1,500 जणांवर गुन्हे दाखल। बेकायदा जमाव जमवणं, भाषिक तेढ निर्माण करणं अशा कलमाखाली गुन्हे दाखल। वसई जनता सहकारी बँकेच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरारमध्ये। कार्यक्रमानंतर गडकरी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार।
पाणी प्रश्नावरून विरारमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आगरी सेनेनं दाखवले काळे झेंडे. सूर्या प्रकल्पाच्या पाणी योजनेचं उद्घाटन रखडल्यानं आगरी सेनेकडून निषेध व्यक्त. शिर्डीमध्ये साईंच्या दर्शनासाठी भक्तांची अत्याधुनिक दर्शन रँक सुरू. तिरुपतीच्या धर्तीवर 110 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आली आहे अत्याधुनिक दर्शन रांग. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याचा बनावट पेपर तयार करून जागा नावावर करण्याचा प्रयत्न. तपासणी दरम्यान दस्तावेज बनावट असल्याचं उघड. सुयश शिर्के नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल. परभणीमध्ये आजपासून नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात. तुकाराम गरुड या युवकाला जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते पहिल्या प्रमाणपत्राचं वाटप. ऊसाच्या हप्त्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. कर्नाटकातील सदलगा इथे ऊसाच्या फळामध्ये घुसून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस तोड बंद पाडली. पनवेलच्या राष्ट्रवादीच्या माजी जिल्हाध्यक्षांची घरवापसी. माजी नगरसेवक सतीश पाटील यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश. शिर्डीमध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आमरण उपोषण आज मागे. उद्धव महाराज मंडलिक यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देऊन सोडवलं उपोषण. सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ल्यामधल्या निवती समोरील समुद्रामध्ये किलर व्हेलचे पहिल्यांदाच दर्शन. किलर व्हेल समूहानं फिरत असताना मच्छीमारांच्या निदर्शनास. मीराबाईंकर महानगरपालिकेसमोर भाजपचं अनोखं आंदोलन. रस्त्यावर क्रिकेट खेळत शहराला खेळाचं मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी. डोंबिवलीमधल्या स्थानिक मच्छी विक्रेते आक्रमक. परप्रांतीय फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यानं स्थानिक मच्छी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ. कारवाई करण्याची मागणी. लातूरमध्ये रद्दी पेपरमध्ये खाद्यपदार्थ विक्रीला बंदी असताना दुकानदारांकडून सर्रासपणे विक्री. प्रशासनाकडून दुर्लक्ष. दिवाळी सणाच्या निमित्तानं गुजरात ते मडगाव स्पेशल ट्रेन धावणार. 1 जानेवारीपर्यंत स्पेशल ट्रेन चालवली जाणार. पालघरच्या वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात बंदर विरोधी कृती समिती पुन्हा आक्रमक. डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरणानं दिलेल्या न हरकत दाखल्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल. मुंबईत जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ अजिंक्यतारा टॅक्सी चालक मालक संघटनेचे 1 दिवसीय साखळी उपोषण. आरक्षणाबाबत सरकार केवळ आश्वासन देत असल्याच्या आंदोलकांच्या भावना. ड्रग्ज माफिया ललित पाटीलसह 14 जणांवर मुक्का अंतर्गत कारवाई. ललित पाटीलकडून 5 किलो सोनं जप्त. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची नाशिकमध्ये कारवाई. ससूनमधून पसार झाल्यानंतर ललित पाटील श्रीलंकेमध्ये पळून जाणार होता. चौकशीतून माहिती समोर. पळून जाण्यासाठी ललितनं मैत्रिणींकडून 25 लाख रुपये घेतल्याची माहिती समोर. ललित पाटीलचा संबंध भाजपच्या मंत्र्यासोबत. ललित पाटीलसोबत संजीव ठाकूरची नार्को टेस्ट करा. धंगेकरांचे आरोप. पुण्यात आणखीन एका दहशतवाद्याला अटक. मोहम्मद शाहनवाज आलम असं दहशतवाद्याचं नाव. शस्त्र चालवण्याचा आणि स्फोटकांचा सराव वर्ग आयोजित करण्यात आलमचा सहभाग. ईडीच्या प्रकरणामध्ये वकील सतीश उकेसह त्याच्या भावाचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला. उके बंधूंच्या जामिनाला ईडीचाही विरोध. सोलापुरातल्या माढ्यामध्ये आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात महिलेनं गायलं गाणं. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल. मराठा आंदोलनामुळे स्थगित झालेली राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा आजपासून सुरू होणार. कोल्हापूरच्या साखराळेमधील साखर कारखान्यापासून होणार पदयात्रेला सुरुवात. मराठवाड्यामधील काही जिल्ह्यामधील इंटरनेट सुविधा पुन्हा सुरू. मात्र बीड जिल्ह्यामधील इंटरनेट सेवा बंदच. जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर इंटरनेट सेवा सुरू. मराठा आंदोलनामुळे ठप्प झालेली नाशिक मराठवाडा एसटी सेवा पूर्ववत. 5 दिवसांपासून ठप्प होती एसटी सेवा. मराठा आंदोलनामुळे ठप्प असलेली नांदेडमधली एसटी सेवा आजपासून सुरू. 5 दिवसात एसटी महामंडळाचं 1.25 कोटींचं नुकसान. पंढरपूरमध्ये आजपासून एसटी बस सेवा पुन्हा सुरू. मनोज जरांगेंनी आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर एसटी सेवा पूर्ववत. छत्रपती संभाजीनगरमध्ये बस सेवा पूर्ववत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 4 दिवसांपासून बंद होती बस सेवा. गोंदिया हैदराबाद तिरुपती प्रवासी विमान सेवा 1 डिसेंबरपासून सुरू होणार. विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा इंडिगो कंपनीचा निर्णय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू. रुग्णसेवेवर मोठा परिणाम. कंत्राटी कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नोकरीची मागणी. सांगलीच्या कडेगाव आणि पोलीस तालुक्यामधल्या 4 ग्रामसेवक निलंबित. ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कारवाई. नवी मुंबईमध्ये मागणी वाढल्यानं फळांच्या किमतीमध्ये वाढ. सध्या एका कलिंगडासाठी मोजावे लागतात 100 ते 200 रुपये. चंद्रपुरात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई. 50 अल्पवयीन दुचाकीस्वारांना दणका. विभागाकडून पालकांसह मुलांचंही समुपदेशन. कल्याणमध्ये भटक्या श्वानांना खाऊ घालण्याच्या वादातून प्राणीमित्राला बेदम मारहाण. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल.
पुण्याच्या भोरमधील नेरे वरवडी मार्गावर दुचाकी ओढ्यामध्ये पडून अपघात. 62 वर्षीय दुचाकीस्वार शांताराम पवार यांचा जागीच मृत्यू. अभिनेता शाहरुखच्या वाढदिवसाला मन्नत समोर जमलेल्या चाहत्यांचे 17 मोबाईल चोरीला. वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये एकूण 17 तक्रारी दाखल. सांगलीच्या हरिपूरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काळ्या जादूचा वापर. अज्ञातांकडून काळ्या बाहुल्यांची पूजा तर दुसऱ्या पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जाळल्या बाहुल्या. बुलडाणा जिल्ह्यामध्ये 3 दिवसांमध्ये 150 बस फेऱ्या रद्द. मराठा आंदोलनामुळे एसटीचं लाखोंचं नुकसान. सांगली शहरामधल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा. 2 महिलांची सुटका. हॉटेल मालक आणि एजंट ताब्यात. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई. अहमदनगरमध्ये एका शिक्षकाची चित्रपटात काम देतो असं सांगून 23 लाखांची फसवणूक. राजेश पवार आणि अमित देशमुख अशी अटक केलेल्या आरोपींची नावं. बुलडाण्याच्या चिखली एमआयडीसी मधील गॅस कंपनीला आग. आगीमध्ये कंपनीचं लाखो रुपयांचं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही.